अरे बापरे, 1 मिनिट थांबा मित्रांनो, तुम्हाला विश्वास नाही बसणार. मी आज एकाच दिवसात तिन्ही पण ऋतूंना भेटलोय. ऋतू काही माझ्या मामाच्या पोरीचं किंवा पोराचं नाव नाही. मी बोलायला गोंधळलेल्या वातावरणाचं, म्हणजे हिवाळ्यात पावसाळा आणि उन्हाळा सोबतच चालू आहे. ते कसं ते पुढे दाखवतोच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता दिवाळीच्या सुट्ट्या तर संपल्या होत्या. सकाळी भावाला सोडायला 6 वाजताच अहमदपूरला आलो. त्याला बसमध्ये बसून मी आणि माऊली निघालो गावाकडे. सकाळ सकाळी तर थंडी मरणाची पडली होती. माऊली तर फुल तयारीमध्ये आला होता भाई, पण मी तर थंडीमुळे काकडूनच गेलो. येऊन घरी जर आवरलंच होतं, तेवढ्यात मुराळी आला घ्यायला. लवकर चल म्हणे भाऊ, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. मग काय, मी सूरज आणि माझा मोठा भाऊ निघालो कार्यक्रमाला. ह्याला तर फोटो काढायचे होते आणि चष्मा जवळ नव्हता. कार थांबून भाऊन चष्मा घेतला. सूर्यानं तर गेल्या गेल्यात सुरू केलं भाई, इथे एक फोटो काढ, तिथे एक फोटो काढ, ह्याच्यासोबत काढ, त्याच्यासोबत काढ. ह्यानं तर फोटोच्या नावाखाली सगळ्याला वैतागून सोडलं, सोबत मला पण. साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडून आम्ही आलो घरी. उन्हामुळे तर पार हाल बेहाल झालते. मग काय, पोहोचलो नदीला पोहायला. पोहून झालं की आपलं गपचीप पोहोचलो शेतामध्ये कापूस येचायला. ऋषी शाळा बरी आहे का? हे बरं आहे शेतात. चहा भरायचं हाड एक वाले तर काय करावं लागेल, वाकून वाकून कंबर. मित्रांनो, उन्हाचा कहर चालू होता. अचानकच आभाळ आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. मित्रांनो, हे कोणता ऋतू चालू आहे? हिवाळा का पावसाळा का उन्हाळा का हे नवीन कोणता ऋतू निघालाय? तसं असेल तर या ऋतूचं नाव कमेंट मध्ये सांग आणि तुमच्या गोट्या भाऊला फॉलो पण करून घ्या राव.